आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी बळीराजाच्या दुःखाची, डोळ्यातल्या पाण्याची आणि आकाशातून कोसळलेल्या गारांची। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय आणि यामुळे बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे। राज्यामध्ये सर्वदूर अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं, फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल होतंय। फळांच्या बागांवर सुद्धा या अवकाळीचा विपरीत परिणाम होतोय। यामुळे या अवकाळीनं बरं काही हाती लागेल, कदाचित चांगला भाव मिळेल अशा प्रतीक्षित असलेल्या बळीराजाची पुन्हा एकदा पुरती दैना होतीये। मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र एवढंच नाही तर विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा बसलाय। अमरावती, यवतमाळ, वाशिम, मनमाड, अहमदनगर, अकोला एवढंच नाही तर धुळे, बीड, कोल्हापूर आणि इकडे रत्नागिरी याही ठिकाणी अवकाळीनं धुमाकूळ घातलाय। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची उकाड्यापासून काही काळ सुटका झाल्यासारखं तर वाटलं, पण पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि बळीराजा कोलमडून पडतोय। राज्यामध्ये अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर जोरदार मारा सुरू केलाय आणि त्यामुळे आधीच भाव मिळत नाही, भाव मिळाला तर अन्य काही संकट आहेत, अशात अडचणीत आलेला शेतकरी आणखीन चिंतेत पडलाय। याच दरम्यान मुख्यमंत्री त्यांच्या सर्व मंत्र्यांसह अयोध्या वारीवर रवाना झाल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली। अवकाळीच्या दुसऱ्या फेऱ्याचा मार, पीक नुकसानीनं शेतकरी पुन्हा बेजार। अयोध्येऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जा, शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर खडसेंचा वार। महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या दुसऱ्या फेऱ्यात भरडून निघतोय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। अचानक आलेल्या या पावसानं अनेक जिल्ह्यांमधील मूग, ज्वारी, कांदा, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय। एकीकडे शेतकऱ्यांचं नुकसान आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेसह सत्ताधारी नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याची लगबग। यावरून आता विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यालाच लक्ष करण्यास सुरुवात केली आहे। शेतकरी संकटात असताना अयोध्येला जाण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर यायला हवं होतं, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे। अतिवृष्टी होते आहे, आत्महत्यांचं प्रमाण अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेलं आहे, महागाई, भ्रष्टाचार वगैरे इतर विषय नेहमीचे आहेतच, पण हे सगळे विषयांना बगल देऊन माननीय मुख्यमंत्री अयोध्येच्या दौऱ्यावर गेलेले। म्हणजे भगवान श्रीरामाकडे आता काय मागता आहे ते नंतर लक्षामध्ये येईल। मला वाटतं भगवान श्रीरामाचं दर्शन घेण्यामध्ये काही गैर आहे अशातलं नाही आहे, परंतु अशा अवस्थेमध्ये जाणं हे चुकीचं आहे। एकनाथ खडसेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिलंय। जे महाराष्ट्रातील लोकांच्या हिताचं काम असेल ते मुख्यमंत्री करतील। खडसेंनी त्यांच्या पक्षात लक्ष घालावं असा टोला उदय सामंतांनी लगावलाय। मागच्या 2.5 वर्षामध्ये देखील अनेक वेळा अवकाळी पाऊस पडला होता, अनेक वेळा करोनाचं सावट होतं, अनेक वेळा अनेक गोष्टी घडलेल्या होत्या। त्यामुळे आज खडसे साहेब ज्यांच्याबरोबर बसत आहेत त्यांनी अनेक दौरे केलेले होते। त्याच्यामुळे खडसे साहेबांनी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये नक्की काय चाललंय हे बघितलं पाहिजे। एकंदरीतच आधीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही आणि त्यातच पुन्हा एकदा शेतकरी अवकाळीच्या माऱ्यानं घायाळ झालाय। अशा वेळी शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी राजकारणी लोक राजकारणात व्यस्त असल्याचं दिसतंय। पण आधीच उशीर झाल्यानं राजकारण न करता शेतकऱ्यांना आधी मदत दिली जावी हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।